जय श्री कृष्ण. स्वागत आहे आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला आज छान असा नाश्ता सांगणार आहे. त्यासाठी मी कोथिंबीर, गव्हाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ असं वाटून घेतलं आणि मस्त छान त्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून त्याच्यावरती व्यवस्थित पराठा पसरवून घेतलेला आहे आणि मध्ये ना छोटे छोटे होल पाडलेले आहेत आणि आजूबाजूने आणि त्या होलांमध्ये ना थोडं थोडं तेल सोडलेलं. त्याच्यामुळे ना क्रिस्पीनेस छान येतो, वाफ बाहेर निघायलाही मदत होते आणि पराठा हा पटकन शिजतो. त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि 5 मिनटं मीडियम आचेवर शिजवून घेतलं. त्यानंतर झाकण काढलं आणि बघा तुम्ही उलटवला पराठा तर एक बाजू पूर्ण असं क्रिस्पी छान झालेली होती आणि मग पुन्हा तेल लावून घेतलं आणि दुसरी बाजू छान अशी भाजून घेतली आणि तयार आहे पराठा. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.